चला आज ऐकूया एक अशी गोष्ट जी श्रद्धा आणि शंका यांच्यातल्या संघर्षातून जन्माला आली. ही कहाणी आहे दोन मित्रांची. एकाचा अंधश्रद्धेवर ठाम विश्वास तर दुसऱ्याचा विज्ञानावर. पाहूया कशी एका तर्कवाद्याची पैज त्याच्याच जीवावर बेतते. तर गोष्ट सुरू होते दोन जिगरी मित्रांपासून. पण त्यांचे विचार आणि स्वभाव एकमेकांच्या अगदी विरुद्ध होते. आणि त्यांच्या ह्याच वेगवेगळ्या स्वभावांमुळे एका जीवघेण्या पेजेची ठिणगी पडते. हे आहेत बाप्या आणि नाऱ्या. बाप्या एकदम कट्टर नास्तिक, इतका की मसोबाच्या देवळात ठेवलेलं अंडसुद्धा घरी नेऊन खाणारा. आणि दुसरीकडे आहे नाऱ्या, ज्याचा भूत प्रेत करणी आणि देवऋषी या सगळ्यावर प्रचंड विश्वास आहे. त्यांच्या विचारांमधली ही जमीन आसमानाची दरीच ह्या कथेचा मूळ आधार आहे. आणि मग त्यांच्यात पैज लागते. पैज काय तर अमावस्येच्या मध्यरात्री स्मशानातल्या त्या भुताटकीच्या वडाच्या झाडावर एक खिळा ठोकून यायचा. म्हणजे बघा, अशुभ मानल्या जाणाऱ्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या होत्या. नाऱ्या त्याला अक्षरशः गयावया करतो, थांबवायचा प्रयत्न करतो. पण बाप्याचा आत्मविश्वास बघा. तो म्हणतो, अरे धोका असतो तिथे रिस्क असते, यात धोकाच काय आहे. तो नाऱ्याच्या सगळ्या इशाऱ्यांकडे हसण्यावारी नेतो, कारण त्यालाही अंधश्रद्धा मुळापासूनच संपवायची होती. पण ही पैज इतकी भयानक का होती? नाऱ्या खरंच इतका का घाबरत होता? यामागे फक्त अंधश्रद्धा नव्हती, तर त्याला आलेले एक प्रत्यक्ष अनुभव आणि त्या जागेबद्दलच्या काही भयंकर कथा होत्या. नाऱ्याची भीतीही उगाच नव्हती. ती आली होती एका अशा अनुभवातून ज्याने त्याला पूर्त हादरवून टाकलं होतं. जरा विचार करा, मध्यरात्रीची शांतता, अचानक विहिरीवरची मोटार बंद पडते आणि मग विहिरीच्या त्या काळ्या अंधारातून बांगड्यांचा आवाज येतो. वाऱ्यातही न विझणारी मेणबत्ती आणि वाऱ्याच्या उलट दिशेने उडणारे केस. या एका अनुभवाने नाऱ्याच्या मनात कायमची दहशत बसवली होती. आणि ते वडाचं झाड ते काही साधंसुधं झाड नव्हतं. लोक म्हणायचे की अमावस्येला तिथे भूतांचा बाजार भरतो. म्हणजे ते झाड एक प्रकारे त्या सगळ्या अतृप्त शक्तींचं भेटण्याचं ठिकाण बनतं. आणि या बाजारात कोण जमतं म्हणे? तर हडळ, मुंजा, खेस, झोटिंग अशा एक से एक खतरनाक शक्ती तिथे एकत्र येतात. या कथांनी त्या जागेभोवतीचं गूढ आणखीनच वाढवलं होतं. याच जागेबद्दलची तलाठ्याची एक गोष्ट तर गावात खूप प्रसिद्ध होती. एकाच रस्त्यावर पुन्हा पुन्हा फिरणं, मागच्या माणसाचा बाईत रूपांतर होणं, हे गोष्ट ऐकल्यावरच अंगावर काटा येतो. आणि बाप्या त्याच वाटेवर जाणार होता. आता आपला मित्र ऐकत नाहीये हे पाहून नाऱ्याला कळून चुकतं की आता काहीतरी वेगळं करायला हवं. तो मदतीसाठी जातो एका देवऋषीकडे. या व्यक्तीचं नाव आहे काकाजी. त्याच्याबद्दलच्या अफवा तर आणखीच भयानक होत्या. लोक म्हणायचे की त्याने भूतांना वश केलंय आणि त्याच्या तळघरातून कधीकधी किंचाळण्याचे आवाजही येतात. नाऱ्यालाही सुरुवातीला पूर्ण विश्वास नसतो, पण त्याचा संशय तेव्हा दूर होतो जेव्हा काकाजी त्या दोघांमध्ये झालेलं खाजगी संभाषण शब्दनशब्द ऐकवतो. काकाजी नाऱ्याला संरक्षणासाठी एक ताईत देतो, पण तो साधासुधा नाही. तो लावा साठ नावाच्या एका खतरनाक भूताच्या केसांपासून बनवलेला आणि रक्तात भिजवलेला असतो. नाऱ्या कसा तरी शपथेची भीती घालून ती दोरी बाप्याला देतो. बाप्या घ्यायला तयार होतो, पण त्याचा तोच नास्तिकपणा आड येतो. तो ती बांधण्याऐवजी अगदी सहजपणे खिशात टाकून देतो. आणि अखेर ती रात्र येते. अमावस्येची काळी कुट्ट रात्र. बाप्या एकटाच त्या भुताटकीच्या झाडाकडे निघतो. इथून पुढे कथेला एक वेगळंच वळण लागतं. आणि इथेच घात होतो. चालता चालता बाप्याच्या लक्षात येतं की त्याने घाईघाईत पॅन्ट बदलली आणि तो संरक्षक दोरा तो जुन्याच पॅन्टच्या खिशात राहिला. त्याची एकमेव ढाल आता मागेच राहिली होती. तो पुढे जातो आणि त्याला जाणवतं की तो एकटा नाही, त्याच्या मागे कोणीतरी चालत आहे. तो थांबतो तेव्हा पावलांचा आवाजही थांबतो. बाप्याच्या मनात विचार येतो, नाऱ्या तर नाही आला मागे, पण कितीही हाका मारल्या तरी काहीच उत्तर येत नाही. ही शंका त्याची अस्वस्थता आणखीनच वाढवते. आणि मग तो क्षण येतो जिथे तर्क कोसळतो आणि भीती जिंकते. बाप्या स्वतःलाच धीर देण्यासाठी ओरडतो. भीत्यापाठी राक्षस असतो आणि थेट त्याच्या मानेजवळून एक थंड फुसफुसता आवाज येतो. हो, कथेचा शेवट तो जितका दुःखद आहे तितकाच विचित्रही. बाप्याचा अविश्वासच त्याच्यासाठी कसा घातक ठरतो ते आता पाहूया. आता बाप्या पूर्णपणे घाबरलेला आहे. तो थरथरत्या हातांनी कसा तरी खिळा झाडावर ठेवतो, पूर्ण ताकदीने हातोडा मारतो आणि तिथून पळून जाण्यासाठी मागे वळतो. पण तो पळू शकत नाही, कारण त्याला जाणवतं की त्याची लुंगी कोणीतरी घट्ट पकडली आहे.
त्या एका क्षणी त्याला काय वाटलं असेल याची कल्पनाच केलेली बरी. दुसऱ्या दिवशी सकाळी सत्य समोर येतं. त्याला कोणत्या भूताने पकडलेलं नसतं. घाईघाईत आणि भीतीमुळे त्याने खिळा स्वतःच्याच लुंगीमधून झाडावर ठोकलेला असतो. जेव्हा तो पळायला वळला तेव्हा त्याला वाटलं की त्याला कोणीतरी पकडलंय आणि त्याच प्रचंड दहशतीने त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होतो. तर प्रश्न हाच राहतो की बाप्याला कोणी मारलं? एका खिळ्याले की त्या झाडाभोवती विणलेल्या कथांनी आणि त्याच्याच मनात क्षणभर जन्मलेल्या भीतीने? म्हणजे भीती स्वतःच इतकी मोठी शक्ती असू शकते का की ती राक्षस बनून एखाद्याचा बळी घेऊ शकते? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.